नमस्कार, मी विवेक गवळी. एस न्यूजमध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांपूर्वी एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर. गव्याच्या हल्ल्यात पाणीपुरवठा कर्मचारी ठार. राधानगरी तालुक्यातील आपटाळपैकी कुदळवाडीमधील घटना. अकरावी प्रवेश प्रक्रियेमधील सुधारित वेळापत्रक जाहीर. आता 8 जूनऐवजी 11 जूनला जाहीर होणार गुणवत्ता यादी. 10 दिवसांपासून रखडलेला मान्सून 12 ते 18 जून या कालावधीत पुढे सरकणार. हवामान विभागानं व्यक्त केला अंदाज. विजेच्या धक्क्यानं शेतकऱ्याचा मृत्यू. राधानगरी तालुक्यातील धामोडमधील घटना. आणि भाजीपाल्याच्या रिकाम्या कॅरेटच्या आडून दारूची बेकायदेशीर वाहतूक. एक्साईजच्या भरारी पथकाची 2 ठिकाणी कारवाई. चौघांना अटक करून जप्त केला 26.5 लाखांचा मुद्देमाल. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. सविस्तर बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. राधानगरी तालुक्यातील आपटाळवाडीपैकी कुदळवाडी इथं सकाळी 8:30च्या दरम्यान शेतात गव्यानं धडक दिल्यानं भिकाजी गुंडू बेरकळ हे जागीच ठार झाले. त्यांनी गेली अनेक वर्ष पाणीपुरवठा कर्मचारी म्हणून काम केलं होतं. त्यामुळं दोन्ही गावावर शोककळा पसरली आहे. 62 वर्षांचे शेतकरी भिकाजी बेरकळ यांनी राधानगरी तालुक्यातील आपटाळ ग्रामपंचायतीमध्ये पाणीपुरवठा कर्मचारी म्हणून अनेक वर्ष काम केलंय. आज सकाळी 8:30च्या दरम्यान कडका पाणवठा नावाच्या शेतात पाणी पाहण्यासाठी ते गेले होते. त्यावेळी अचानक आलेल्या गव्यानं त्यांना जोराची धडक दिली. गव्यानं शिंग मारल्यानं त्यांच्या पोट आणि छातीच्या दरम्यान गंभीर दुखापत झाली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. बराच वेळ झाला तरी ते परत का आले नाहीत हे पाहण्यासाठी त्यांचा मुलगा शिवाजी बेरकळ घटनास्थळी गेला असता त्याला वडिलांचा मृतदेह दिसून आला. दरम्यान घटनेचा पंचनामा वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल पाटील, वनपाल अशोक संगपाळ आणि मनीषा रायकर यांनी केला. राधानगरीच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मागील काही दिवसांपासून राज्यात वळवाचा पाऊस सुरू आहे. गेल्या आठवडाभरापासून मान्सून पुढं सरकलेला नाही. आता 12 ते 18 जून या कालावधीत मान्सून पुढं सरकेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मागील एका आठवडाभरापासून राज्यासह देशात वळवाचा पाऊस सुरू आहे. मान्सूनचं आगमन लवकर झालं असलं तरी कोरड्या हवेच्या अडथळ्यांमुळं 29 मेपासून मान्सून पुढं सरकलेला नाही. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 12 जूनपर्यंत मान्सून खूपच कमकुवत राहणार आहे. मात्र जूनच्या 3ऱ्या आठवड्यात मान्सून पुन्हा पुढं सरकणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. त्यामुळं जूनच्या 3ऱ्या आठवड्यात पावसाला सुरुवात होणार आहे. 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 26 मेपासून सुरू करण्यात आली होती. यामध्ये सर्व्हर डाऊनच्या व्यत्ययामुळं अनेक वेळा वेळ वाढवून देण्यात आली. यामुळं आधीच्या वेळापत्रकात शिक्षण संचालनालयानं सुधारणा केली आहे. यानुसार 8 जूनला जाहीर करण्यात येणारी गुणवत्ता यादी आता 11 जूनला जाहीर करण्यात येणार आहे. 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 26 मेपासून सुरू करण्यात आली होती. यामध्ये सर्व्हर डाऊनच्या व्यत्ययामुळं अनेकांना अर्ज भरताना अडचणी आल्या. त्यामुळं 3 जून ही नोंदणीची अंतिम तारीख वाढवून 5 जून करण्यात आली असून अगोदरच्या वेळापत्रकात शिक्षण संचालनालयानं सुधारणा केली आहे. यानुसार 8 जूनला अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार होती. त्याऐवजी ही यादी 11 जूनला घोषित करण्यात येणार आहे. 7 ते 9 जून दरम्यान हरकती नोंदवणे आणि अर्जातील दुरुस्ती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. 12 ते 14 जून दरम्यान कागदपत्र अपलोड करणं, मूळ कागदपत्र तपासणी आणि प्रवेश प्रक्रिया निश्चित करणं ही प्रक्रिया होणार आहे. 17 जूनला गुणवत्ता यादीच्या आधारे विद्यार्थी आणि उच्च माध्यमिक शाळा निवड तसंच वाटप प्रक्रिया होणार आहे. 26 जूनला प्रवेश फेरीसाठी उच्च माध्यमिक विद्यालय त्यानिहाय विद्यार्थी वाटप यादी जाहीर करणं आणि फेरीनिहाय कट ऑफ वेब पोर्टवर प्रसिद्ध करणं आदी प्रक्रिया होणार आहे.
27 जून ते 3 जुलै दरम्यान मिळालेल्या कॉलेजमध्ये कागदपत्रांची पडताळणी करून शुल्क भरून प्रवेश निश्चित करणं, तर 5 जुलैला दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. कोल्हापूरची जोया जमील बागवान हिची इस्रोमध्ये प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. कोल्हापूरच्या KIT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये शिकणाऱ्या जोयाला मिळालेल्या या संधीबद्दल तिचं सर्वत्र कौतुक होत आहे. ही आहे जोया बागवान. जन्मजात बहुआयामी प्रतिभा लाभलेली कोल्हापुरातील फळ विक्रेते जमील बागवान यांची लेक. उत्तम चित्रकर्ती, संवेदनशील कवयित्री, लेखिका, प्रभावी वक्ती, संस्कृतवरील प्रभुत्वासह मोत्यासारखं अक्षराचं देणं लाभलेली जोया जणू कलागुणांची खाणच. कोल्हापूरच्या KIT कॉलेजमध्ये कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतेय. मिसाईल मॅन ऑफ इंडिया, माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्पेस रिसर्चमध्ये काम करण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या जोयाला कॉलेजमधून इस्रोसाठी सॅटेलाईट डेटा रिसर्चवर एक प्रकल्प सादर करण्याची संधी मिळाली. इस्रोनं या प्रकल्पाची दखल घेत तिची सॅटेलाईट डेटा रिसर्च प्रशिक्षणासाठी निवड केली आहे. जोया 23 जूनला इस्रोच्या अहमदाबादमधील रिसर्च सेंटरमध्ये प्रशिक्षणासाठी रुजू होणार आहे. सध्या माझी इस्रोमध्ये स्पेस ॲप्लिकेशन सेंटरमध्ये अहमदाबाद येथे निवड झाली आहे आणि नक्कीच या गोष्टीचा मला फार आनंद आहे. बिकॉज हे माझं खूप लहानपणीचं स्वप्न होतं की मला माझ्या देशासाठी काहीतरी करायचं आहे अँड मोस्ट इम्पॉर्टंटली ते स्पेस ॲप्लिकेशनमध्ये काहीतरी करायचं आहे. सो हे माझं लहानपणीचं ड्रीम होतं आणि हे आत्ता थोडं थोडं पूर्ण होतेला दिसत आहे. सो याची मला नक्कीच आनंद आहे यासाठी. लहानपणापासूनच विविध स्पर्धांमध्ये चमकणाऱ्या जोयानं अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश मिळवलंय. आता तिनं भारतच नव्हे तर जगभरातील अंतराळ संशोधन क्षेत्रात दबदबा निर्माण केलेल्या इस्रोमधील प्रशिक्षणासाठी घेतलेली झेप तिच्या स्वप्नपूर्तीच्या प्रवासाची सुरुवात आणि आईवडिलांच्या कष्टाचं चीज करणारी आहे. आमच्या कन्येनं जे यश मिळवलेलं आहे तर यशाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्या तिने हे यश संपादन करण्यासाठी खूप कष्ट केलेले आहेत आणि ती आपल्या भारत देशासाठी खूप चांगलं काम करेल याची मला पूर्ण खात्री आहे. इस्रोमधील प्रशिक्षण पूर्ण करून सॅटेलाईट डेटा संशोधनातून देशासाठी योगदान देण्याचा जोयाचा मानस पूर्ण करण्यासाठी तिला नातेवाईकांचं सुद्धा प्रोत्साहन मिळत आहे. ते तिचं लहानपणापासूनच स्वप्न होतं की ती देशासाठी काहीतरी करू इच्छित होती. तर त्याचं इस्रोमध्ये सिलेक्शन झाले आमचा अभिमान आहे, आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. तरी आम्हाला सगळ्यांना परिवाराला खूप खूप आनंद झाला आहे. म्हणजे तिचं एक बालपणीचं स्वप्न तिनं सातत्यात उतरवलं त्याच्या. जोयाची इस्रोमधील प्रशिक्षणासाठी झालेली निवड सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. पण जोया एवढ्यावरच थांबणार नाही. या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी नोंदवत तिला तरुणाईसमोर एक रोल मॉडेल म्हणून आपली ओळख निर्माण करायची आहे. असं नाही आहे की मला फक्त पैसेच कमवायचे आहेत. मला त्याच्याहून अधिक मला माझ्या सोसायटीला काय देता येईल हे करायचं आहे. की मला एक रोल मॉडेल व्हायचं आहे की मला माझ्याकडे बघून माझ्या पाठीमागची 4 मुलींना मोटिवेशन व्हायला पाहिजे की मला हिच्यासारखं करायचं आहे काय. तर हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं असेल. जोया आपल्या यशाचं श्रेय आई वडिलांसह संपूर्ण कुटुंबीय, नातेवाईक, KITच्या प्राध्यापिका प्रिया साळोखे यांच्यासह सर्व शिक्षकांना देतीये. इस्रोमधील प्रशिक्षणासाठी झालेली निवड जोयाच्या भविष्यातील वाटचालीसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. या प्रशिक्षणाच्या जोरावर कोल्हापूरची ही लेक सॅटेलाईट डेटा संशोधनात आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करेल यात शंका नाही. S न्यूजसाठी कॅमेरामॅन विजय जाधवसह संगम कांबळे. आता बातमी आहे गुन्हेगारी विश्वातून. आपण आजपर्यंत गोवा बनावटीच्या दारूची वाहनात कप्पे तयार करून बेकायदेशीरपणे वाहतूक होत असलेल्या बातम्या पाहिल्या असतील. मात्र दारू तस्करांनी त्याच्याही पुढे जाऊन दारूची चोरटी वाहतूक केल्याचं समोर आलंय. नेमका काय आहे हा प्रकार पाहूया. पिकअप वाहनातून उतरले जाणारे कॅरेट पाहिल्यानंतर आपल्याला यातून पालेभाज्यांची किंवा फळांची वाहतूक होत असेल असं वाटणं स्वाभाविक आहे. मात्र या कॅरेटच्या आडून दारू तस्कर दारूची वाहतूक करत असल्याचं समोर आलंय.
राज्य उत्पादन शुल्क विभागीय उपायुक्त कोल्हापूर कार्यालयाच्या भरारी पथकानं आज सकाळी कोल्हापूर राधानगरी मार्गावरील वाशी ते हळदी दरम्यान 2 ठिकाणी कारवाई केली. यातील एका कारवाईत बोलेरो पिकअप गाडीत भाजीपाल्याचे रिकामे कॅरेटच्या मागील बाजूस दारूचे बॉक्स ठेवून गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी केली जात होती. या प्रकरणी ऋषिकेश विभीषण गायकवाड याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी वाहतुकीसाठी वापरण्यात आलेलं वाहन आणि गोवा बनावटीच्या मद्यसाठा असा सुमारे 18 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. पथकानं दुसरी कारवाई करवीर तालुक्यातील हळदी गावात केली आहे. या कारवाईत सोलापूरमधील स्वप्नील उर्फ मुन्ना वासेकर, संकेत सोनटक्के, सूरज लोंढे या तिघा मद्य तस्करांना जेरबंद केलंय. एका स्विफ्ट कारमधून हे तिघेजण गोवा बनावटीच्या मद्याची अवैधरित्या वाहतूक करत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून एका स्विफ्ट कार आणि गोवा बनावटीचा मद्यसाठा असा सुमारे 9.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. यातील स्वप्नील वसेकर याच्यावर सोलापूर इथं यापूर्वी मद्य तस्करीचा गुन्हा दाखल असून तो पसार होता. विभागीय उपायुक्त कार्यालयाकडील कोल्हापूर विभागीय भरारी पथकानं केलेल्या 2 कारवाईत चौघांना ताब्यात घेत 2 वाहनं आणि गोवा बनावटीचा मद्यसाठा असा एकूण 26,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. निरीक्षक के.एम. पवार, दुय्यम निरीक्षक वाय.एन. फटांगरे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुरेश भंडारे, सुहास शिरतोडे, राजेंद्र कोळी, मारुती पवार, योगेश शेलार, विशाल आळतेकर, राहुल कुटे यांनी या कारवाईत सहभाग घेतलाय. दरम्यान या चौघांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अडचणीतून मार्ग काढत खेबवडे गावात 40 लाखांच्या निधीतून विठ्ठल रुक्मिणी मंदिर पूर्णत्वास आलंय. यामध्ये सुयोग वाडकर यांचा पाठपुरावा मोलाचा ठरला. आता मंदिराच्या कलशासाठी भरीव मदत देऊ अशी ग्वाही माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली आहे. करवीर तालुक्यातील खेबवडे इथं ते बोलत होते. करवीर तालुक्यातील खेबवडे इथल्या विठ्ठल मंदिर वास्तुशांती आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठापना कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी परमपूज्य परमात्मराज महाराज यांच्या हस्ते मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली. माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते देवी देवतांच्या मूर्ती देणाऱ्या भाविकांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार पाटील यांनी मंदिराच्या शिखर कामासाठी भरीव मदत देणार असल्याची ग्वाही दिली. अडचणीतून मार्ग काढत खेबवडे गावात 40 लाखांच्या निधीतून विठ्ठल रुक्मिणी मंदिर पूर्णत्वास केलं. सुयोग वाडकर यांचा पाठपुरावाही मोलाचा ठरला. कोणतंही काम करत असताना तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि कार्यकर्त्यांचा पाठपुरावा महत्त्वाचा असल्याचं माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितलं. आणि मला आनंद वाटतो कारण मागच्या वेळी सरकारच्या निधीतून आपण 40 लाख रुपये खर्च करून बरोबर ना आपण त्याची उभारणा केली आणि काही अडचणी जरी आल्या असल्या तरी त्या अडचणीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न भट्टी साहेब आणि भुसरी साहेबांनी केलेला. सुयोगराव आमचं नाव घेतात की आमच्या मदतीमुळे झालं हे एक बाजू जरी असली तरी दुसरी बाजू हे त्यांचं योगदान आहे हे आपण खऱ्या अर्थानं आपण मान्य केलं. कारण एखादी गोष्ट करायची इच्छा असली, तुमचं पाठबळ असलं, तुमचा आशीर्वाद असला तर एखादी व्यक्ती चांगल्या पद्धतीने काम करू शकते. हे मंदिराच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं. आणि मग खऱ्या अर्थानं याचा एक पाठपुरावा घेण्याचा प्रयत्न सातत्यानं सुयोगरावांच्या वतीने झाला हे मला इथं देखील मान्य करावं लागेल. आमचे सर्व प्रमुख ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या माध्यमातून देखील झाला हे मान्य करावं लागेल. आणि मला आनंद वाटतो की इथं आल्यानंतर एक भक्तिमय वातावरण या माध्यमातून आज खऱ्या अर्थानं आम्हा सगळ्यांना अनुभवायला मिळतं. बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर यांनी माजी आमदार ऋतुराज पाटील, आमदार सतेज पाटील आणि नामदार हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून निधी मिळाल्याचं सांगितलं. यावेळी गोकुळचे संचालक शशिकांत पाटील चुयेकर, पांडुरंग दूध संस्थेचे चेअरमन सुभाषराव वाडकर, सरपंच किरण चौगुले, जालंधर चौगुले, हनुमंत भोसले, दीपक भाट, नामदेव पाटील, कुंडलिक भाट, ज्योतिराम पाटील, श्री पांडुरंग हरिनाम सप्ताह मंडळाचे पदाधिकारी, सदस्य यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कसबा बावड्यातील उच्च शिक्षित तरुण विश्वजित बिरंजे यानं नोकरीच्या मागं न लागता पशुपालन व्यवसाय करत एक वेगळी वाट निवडली आहे. श्रीराम दूध संस्थेच्या सहकार्यानं
गोकुळमार्फत त्यानं हरियाणा जातीच्या 12 म्हैशी खरेदी करून दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे. आज आमदार सतेज पाटील यांनी बिरंजे यांच्या जनावरांच्या गोठ्याला भेट दिली. विश्वजित बिरंजे हा उच्च शिक्षित तरुण कसबा वावड्यात कुटुंबियांसमवेत राहतो. त्याचे वडील छत्रपती राजाराम कारखान्यात लिपिक म्हणून नोकरी करतायत, तर पत्नी एका खाजगी संस्थेत नोकरी करते. विश्वजितनं BSc पर्यंत शिक्षण पूर्ण केलं आहे. मात्र नोकरीच्या मागं न लागता वेगळी वाट निवडत गेल्या 6 महिन्यांपासून पशुपालन व्यवसाय सुरू केला आहे. कसबा बावड्यातील श्रीराम दूध संस्थेच्या सहकार्यानं गोकुळ दूध संघामार्फत त्यांनं हरियाणा जातीच्या 12 म्हैशी खरेदी केल्या आणि दुग्ध व्यवसाय सुरू केला. स्वतःची 4 एकर ऊस शेती आणि दुग्ध व्यवसाय तो कुटुंबियांच्या मदतीनं करतोय. दुग्ध उत्पादनातून त्याला दरमहा ₹1.25 लाख उत्पन्न मिळतंय. उच्च शिक्षित असून देखील नोकरीच्या मागं न लागता दुग्ध व्यवसाय सुरू करून त्यानं आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज आमदार सतेज पाटील यांनी विश्वजित बिरंजे यांच्या म्हैशीच्या गोट्याला भेट दिली. यावेळी बिरंजे कुटुंबियांनी पुष्पगुच्छ देऊन आमदार सतेज पाटील यांचं स्वागत केलं. आमदार सतेज पाटील यांनी विश्वजित बिरंजे याचं कौतुक करत त्यांच्याकडून त्याच्या दुग्ध व्यवसायाबद्दल माहिती जाणून घेतली. गोकुळमुळंच आपल्याला हा दुग्ध व्यवसाय करण्यास मोठा हातभार लागला आहे, अशी भावना बिरंजे यांनी व्यक्त केली आहे. यावेळी गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून विश्वजित सारख्या होतकरू तरुणांना दूध व्यवसायासाठी नेहमीच पाठबळ देऊ, अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली. यावेळी माजी नगरसेवक मोहन सालपे, श्रीराम सोसायटीचे चेअरमन संतोष पाटील, व्हाईस चेअरमन अनंत पाटील, सागर रणदिवे प्रमोद पाटील, श्रीराम सोसायटीचे सर्व संचालक आणि बिरंजे कुटुंबीय उपस्थित होते. मुरगुड शहरात संयुक्त शिवप्रेमी आणि राज्याभिषेक समितीतर्फे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. हजारोंच्या उपस्थितीत पार पडलेल्या या भव्य सोहळ्यात नाचणारा घोडा, मर्दानी खेळ, ध्वजपथक आणि लाईट शो यांचं प्रमुख आकर्षण होतं. कागल तालुक्यातील मुरगुड शहरात संयुक्त शिवप्रेमी आणि राज्याभिषेक समितीतर्फे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी काशिलिंग बिरदेव मंदिरातून मशाल मिरवणुकीनं शिवतीर्थ इथं आणण्यात आली. गोंधळी समाजानं सादर केलेल्या गोंधळ गीतात भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. मुख्य दिवशी अंबाबाई मंदिरातून सवाद्य पालखी काढण्यात आली. शिवतीर्थ इथं वैभव जंगम स्वामी यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचा विधिवत अभिषेक करण्यात आला. सायंकाळी शोभायात्रेचं उद्घाटन युवा नेते विश्वजित पाटील, सत्यजित पाटील आणि इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. या मिरवणुकीत ढोल ताशा, हलगी घुमके, कैचाळ, अकलूजचे सैराट पथक, मर्दानी खेळ आणि नाचणाऱ्या घोड्यांनी उपस्थितांची मनं जिंकली. या संपूर्ण सोहळ्याचं आयोजन सर्जेराव भाट, पांडुरंग मगदूम, युवराज सूर्यवंशी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी केलं. रात्री लेझर शो आणि आतषबाजीनं सोहळ्याचा समारोप झाला. कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीची 59वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. संस्थेला यावर्षी 3,35,00,000 निव्वळ नफा झालाय. मागील वर्षापेक्षा यावर्षी ठेवींमध्ये 21,75,00,000ची वाढ झाली आहे. मुख्य कार्यालयात उभारलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पातून संस्थेचे प्रत्येक वर्षी वीज बिलात सुमारे 5 लाख रुपयांची बचत होणार आहे, अशी माहिती चेअरमन सुनील पाटील यांनी दिली. कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीची 59वी वार्षिक सर्वसाधारण सभा साईक्स एक्सटेन्शन इथल्या शाहूपुरी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आली होती. अहवाल वाचन व्यवस्थापक FN बोरगे यांनी केलं. प्रास्ताविकात चेअरमन सुनील पाटील यांनी अहवाल सालात संस्थेला 3,35,14,000 रुपये नफा झाल्याचं सांगितलं. 8.85% व्याजदरानं कर्ज पुरवठा करणारी राज्यातील ही एकमेव संस्था असल्याचा दावाही त्यांनी केला. एका वर्षात 21,75,00,000 ठेवी काढून एकूण ठेवी 211,88,00,000 झाल्या आहेत. तसंच 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 12.5% दरानं लाभांश दिल्याचंही त्यांनी सांगितलं. विषयपत्रिकेवरील सर्व विषय एकमतानं मंजूर करण्यात आले. ऐनवेळीच्या विषयांवर झालेल्या चर्चेत MR पाटील, MB सोळांकुरे, रवी पाटील, राजाराम वरुटे,
गणपती मांडवकर, सचिन कोळी, वैशाली नलवडे यांच्यासह सभासदांनी सहभाग घेतला. यावेळी व्हाईस चेअरमन साताप्पा मगदूम, सर्व संचालकांसह सुकाणू समिती सदस्य, सभासद आणि कर्मचारी उपस्थित होते. रोटरी क्लब कोल्हापूर आणि असोसिएशन ऑफ कॉम्प्युटर ट्रेनर्स यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्हास्तरीय कॉम्प्युटर ज्युनियर्स कॉम्पिटिशन 2025 या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम आणि पारितोषिकं देऊन गौरवण्यात आलं. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर आणि असोसिएशन ऑफ कॉम्प्युटर ट्रेनर्स यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्हास्तरीय कॉम्प्युटर ज्युनियर्स कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आल्या होत्या. याचा बक्षीस वितरण सोहळा रोटरी समाजसेवा केंद्राच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला रोटरी क्लबचे माजी गव्हर्नर प्रताप पुराणिक, रोटरी क्लबचे अध्यक्ष अरुण गोयंका, असोसिएशनचे संस्थापक डॉक्टर अभिजित हावळ आदी उपस्थित होते. कॉम्प्युटर ज्युनियर्स कॉम्पिटिशन ही 2 लेवलमध्ये घेतली जाणारी जिल्ह्यातील सर्वात मोठी ऑनलाईन स्पर्धा आहे. याचा प्रथम स्तर इन्स्टिट्यूट लेवल असून दुसरा जिल्हास्तरीय फायनल स्तर आहे. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातून 45 संस्थांमधून सुमारे 3,500 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये प्रथम क्रमांक धनश्री गजानन शेळके यांनी पटकावला, द्वितीय क्रमांक रितिका संजय देवधर यांनी, तर तृतीय क्रमांक शरयू दीपक जाधव यांनी मिळवला. विजेत्यांना रोख रक्कम, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. यावेळी असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष शिवाजी पाटील, उपाध्यक्ष उमेश काकडे, सेक्रेटरी नामदेव सूर्यवंशी, शहाजी पाटील, माजी अध्यक्ष सुरेंद्र मोटे, प्राध्यापक तुकाराम बोडके यांच्यासह सर्व संचालक, तज्ज्ञ संचालक आणि जिल्ह्यातील सर्व संस्थाचालक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. कचऱ्याचा प्रश्न सर्वत्र गंभीर बनलाय. शासन स्तरावर याबाबत गंभीरपणे काम सुरू असून भविष्यात सर्वांच्या सहभागानं आपलं शहर स्वच्छ आणि सुंदर करू असं आश्वासन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिलं. अवनी संस्था आणि किर्लोस्कर ऑइल इंजिन्स यांच्या संयुक्त विद्यमानं आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्यानं आयोजित उत्सव पुनर्चक्रीकरण उपक्रमाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून अवनी संस्था आणि कोल्हापुरातील सेवाभावी संस्थांच्या सहभागातून उत्सव पुनर्चक्रीकरणाचा या उपक्रमांतर्गत 4 दिवसांपासून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. आज घरातील ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती या विषयावर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना आंबेडकर यांनी सध्या सर्वत्र कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून शासन स्तरावर याबाबत गंभीरपणे काम सुरू असल्याचं सांगितलं. सामाजिक संस्थांच्या सहभागानं स्वच्छतेच्या चळवळीला बळ मिळालंय. भविष्यात सर्वांच्या सहभागानं आपलं शहर स्वच्छ आणि सुंदर करू. अवनीचा हा स्तुत्य उपक्रम समाजासाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वास पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी पुनर्चक्रीकरणाच्या भिंत या उपक्रमाला भेट देऊन या उपक्रमाचं कौतुक केलं. याप्रसंगी संजय पाटील यांनी अवनी आणि एकटी संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या कचरा व्यवस्थापन कामाची माहिती दिली. तृप्ती देशपांडे यांनी घरातील ओल्या कचऱ्यापासून खत कसं बनवायचं याचं प्रात्यक्षिक दाखवलं. याप्रसंगी अनिल चौगले, डॉक्टर दिलीप माळी, स्मिता खामकर, मंगला काळे उपस्थित होत्या. हा उत्सव यशस्वी होण्यासाठी अनुराधा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली साताप्पा मोहिते, पूजा लोहार, स्नेहल जाधव, पुष्पा शिंदे, सुरेखा कांबळे, सविता कांबळे, साहिल शिकलगार, मनीषा कांबळे, शरद आजगेकर, वनिता कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले. कागल इथं 10वी-12वी उत्तीर्ण मुस्लिम विद्यार्थ्यांचा नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिवाजी विद्यापीठातील बोर्ड ऑफ स्टडीजचे सदस्य प्राध्यापक डॉक्टर आय.एन. मुजावर यांनी विद्यार्थ्यांना करिअरविषयी मार्गदर्शन केलं. कागल इथल्या मुस्लिम शैक्षणिक आणि सामाजिक सलोखा मंचतर्फे 10वी-12वीमधील उत्तीर्ण मुस्लिम विद्यार्थ्यांचा सत्कार आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवाजी विद्यापीठातील बोर्ड ऑफ स्टडीजचे सदस्य प्राध्यापक डॉक्टर आय.एन. मुजावर यांनी विद्यार्थ्यांना करिअरबाबत मार्गदर्शन केलं.
कार्यक्रमाला कागल पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, मुस्लिम बोर्डिंगचे व्यवस्थापक कादर मलबारी, काशिम मुल्ला, समीर नायकवडी, मुस्लिम जमियतचे कार्याध्यक्ष शौकत मुजावर, गौस नदाफ, सलोखा मंचचे अध्यक्ष बाबासाहेब काझी, उपाध्यक्ष सुलतान काझी, मुस्ताक मुल्ला, अखलाक नायकवडी, जावेद मकानदार, मानवता फाउंडेशनचे अध्यक्ष हिंदायत नायकवडी, अल्ताफ काझी, मजहर नायकवडी, अमानुल्ला नायकवडी यांच्यासह मंचचे सदस्य, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गडिंग्लज विभागीय भरारी पथकानं आज पहाटे तिलारीनगर चौकात कारवाई केली. या कारवाईत गोवा बनावटीच्या मद्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या राजू चौधरी आणि अनिल अकनूर या दोघांना ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडून 3 लाख रुपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेलं वाहन असा एकूण 7,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. दोडामार्गहून तिलारीमार्गे पाटणे फाट्याच्या दिशेनं गोवा बनावटीची दारू अवैधरित्या महाराष्ट्रात विक्रीसाठी आणली जाणार आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गडिंग्लज विभागीय भरारी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकानं तिलारीनगर चौकात सापळा रचून आज पहाटेच्या सुमारास एका 4 चाकी वाहनातून गोवा बनावटीच्या मद्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलंय. राजू चौधरी आणि अनिल काकनूर अशी त्यांची नावं असून पोलिसांनी त्यांच्याकडून 3,15,480 रुपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेलं 4.5 लाख रुपये किमतीचं 4 चाकी वाहन असा एकूण 7,65,480 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलीस अधीक्षक स्नेहलता नरवणे आणि पोलीस उपाधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रमोद खरात, दुय्यम निरीक्षक दिवाकर वायदंडे, स्वप्नील पाटील, सहाय्यक दुय्यम निरीक्षक प्रदीप गुरव, जवान संदीप जानकर, संदीप चौगले, भरत सावंत, हर्षवर्धन भोसले, राहुल शिंदे, स्वप्नाली बेडगे, अविनाश परीट यांनी या कारवाईत सहभाग घेतला. या गुन्ह्याचा तपास प्रमोद खरात करतायत. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. गोकुळ सोबत गोकुल. मणिपूर पुन्हा पेटले, अनेक ठिकाणी जाळपोळ आणि हिंसा, इंटरनेट सेवा बंद, संचारबंदी लागू. गॅस टँकरची मिनी बसला भीषण धडक, बस खोल दरीत कोसळून 30 प्रवासी जखमी. मुंबई गोवा महामार्गावरील निवळी इथली घटना. 32 वर्षांनी 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात होणार, पुण्याच्या बैठकीत एकमतानं निर्णय. नितेशनं जपून बोलावं, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये, बंधू निलेश राणेंचा सबुरीचा सल्ला. पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय, लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवल्याच्या आरोपावर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. पुणे मुंबई मिसिंग लिंकला डिसेंबरचा मुहूर्त, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तरं का देत नाही, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल. कबनूर गावाजवळ संजय बागेवाडी या फळ विक्रेत्यावर आज भर दिवसा कोयत्यानं हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात संजय हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कोल्हापुरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गजानन मानवे यांनं आपल्यावर हल्ला केल्याचं जखमी संजयनं शिवाजीनगर पोलिसांना सांगितलं असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. कबनूर गावाजवळ संजय बागेवाडी या फळ विक्रेत्यावर आज प्राणघातक हल्ला करण्यात आला. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची माहिती आहे. संजयवर कोयत्यानं 4 ठिकाणी वार करण्यात आलेत. हल्ला झाल्यानंतर संजय दुचाकीवरून स्वतः इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झाला. मात्र प्रकृती चिंताजनक असल्यानं त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापुरात पाठवण्यात आलंय. हा हल्ला गजानन मानवी यानं केल्याची माहिती संजयनं पोलिसांना दिली आहे. या माहितीवरून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. कोल्हापुरातील कॅलिबर फिटनेस आणि कॅलिस्थेनिक्स क्लब यांच्या वतीनं वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून
क्लबच्या वतीनं सादळे मादळे परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं. कोल्हापुरातील कॅलिबर फिटनेस आणि कॅलिस्थेनिक्स क्लब यांच्या वतीनं सादळे मादळेत पर्यावरण दिन आणि वटपौर्णिमेचं औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आलं. सुरुवातीला टप्प्यामध्ये 20 रोपे लावण्यात आलीत. भविष्यात या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचा संकल्प क्लबच्या वतीनं करण्यात आला. यावेळी क्लबचे सदस्य नहुष पाटील यांना श्रद्धांजली वाहून त्यांची आठवण म्हणून लावलेली झाडं जगवण्याचा निश्चय करण्यात आला. वृक्षारोपणासाठी सामाजिक वनीकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग तसंच किरण चौगुले आणि गणपत लुगडे यांचं विशेष सहकार्य लाभलं. यावेळी क्लबचे सदस्य मृणाल सारंग, वेदांत मिठारी यांच्यासह सदस्य उपस्थित होते. ब्राह्मण सभा, करवीर मंगलधाम संस्था आणि परशुराम चषक क्रिकेट स्पर्धा कमिटी यांच्या वतीनं आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात 50हून अधिक दात्यांनी रक्तदान केलं. संजीवन ब्लड बँकेच्या सहकार्यानं हिंदू साम्राज्य दिन आणि शिवराज्याभिषेक दिनानिमित्त या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर उदय कुलकर्णी, कार्यवाह श्रीकांत लिमये, स्पर्धा कमिटीचे अध्यक्ष केदार वाघापूरकर, प्रणव निगुडकर, वैभव मोडक, समर्थ दंडगे, आदित्य कुलकर्णी, मनोज जोशी, दीपक गणू उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगरहून गोव्याकडे निघालेल्या आराम बसचा टायर फुटल्यानं आराम बस पलटी झाली. आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास वाशी इथं ही घटना घडली. या अपघातामध्ये कुणीही जखमी झालेलं नाही. मात्र आराम बसचं सुमारे 4 लाखांचं नुकसान झालंय. या अपघाताची नोंद करवीर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. शिवसेनेचे माजी आमदार आणि सध्या ठाकरे गटात असलेले सुरेश साळोखे हे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. साळोखे यांच्या निवासस्थानी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली. या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलं असून साळोखे हे शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. साळोखे हे शिवसेनेचे जुने आणि ठाकरे यांचे विश्वासू नेते आहेत. ते 2 वेळा आमदार म्हणून निवडून आलेत. शिवाजी पेठेत त्यांची कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते शिंदे गटात गेल्यास कोल्हापुरात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राधानगरी तालुक्यातील धामोड इथले किसन चंद्राप्पा नलवडे या शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू झालाय. आज दुपारी ही घटना घडली. धामोड इथले किसन चंद्राप्पा नलवडे हे आज दुपारी पेरणी केलेल्या भात पिकास पाणी देण्यासाठी पड्याली नावाच्या शेतात गेले होते. तुळशी नदीच्या पाण्यात असलेल्या मोटारीचा स्पर्श झाल्यानं त्यांना विजेचा धक्का बसला. त्यानंतर उपचारासाठी त्यांना राधानगरीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. गव्याच्या हल्ल्यात पाणीपुरवठा कर्मचारी ठार. राधानगरी तालुक्यातील आपटाळपैकी कुदळवाडीमधील घटना. अकरावी प्रवेश प्रक्रियेमधील सुधारित वेळापत्रक जाहीर. आता 8 जूनऐवजी 11 जूनला जाहीर होणार गुणवत्ता यादी. 10 दिवसांपासून रखडलेला मान्सून 12 ते 18 जून या कालावधीत पुढे सरकणार. हवामान विभागानं व्यक्त केला अंदाज. विजेच्या धक्क्यानं शेतकऱ्याचा मृत्यू. राधानगरी तालुक्यातील धामोडमधील घटना. आणि भाजीपाल्याच्या रिकाम्या कॅरेटच्या आडून दारूची बेकायदेशीर वाहतूक. एक्साईजच्या भरारी पथकाची 2 ठिकाणी कारवाई. 4घांना अटक करून जप्त केला 26.5 लाखांचा मुद्देमाल. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.